ओम नमः शिवाय. रुद्रपाठातील चमक विभागातील 11वा आणि शेवटचा अनुवाक आपण पाहतो आहोत. तर ह्या अनुवाकामध्ये आपण रुद्रदेवतेला म्हणजे अनुकूलता प्राप्त व्हावी अशा प्रकारची आपण त्यांना प्रार्थना करत आहोत. हे रुद्रदेवा, तुमच्या कृपेने मला 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19, 21, 23, 25, 27, 29, 31, 33, 4, 8, 12, 16, 20, 24, 28, 32, 36, 40, 44, 48 या संख्यावाचकाने व्यक्त होणाऱ्या देवतांची कृपा, अनुकूलता तसेच या संख्याने व्यक्त होणारे वस्तुजात प्राप्त होत. म्हणजे ह्या ज्या वर संख्या सांगितलेल्या आहेत त्या देवतांची कृपा मला प्राप्त झाली पाहिजे आणि त्या वस्तूसुद्धा मला मिळायला पाहिजे. तसेच अन्नाची उत्पत्ती, अन्नाची पुनरुक्ती, यज्ञ, सूर्य, स्वर्गव्यापी असणारा, शेवटी उत्पन्न झालेला शेवटी असलेला, भुवनातील सर्व वस्तुमात्र, जगातील सर्व वस्तुमात्रात राहून संरक्षण करणारा, या सर्वाची अनुकूलता मला प्राप्त हो. अशा प्रकारची प्रार्थना या चमक विभागामध्ये आपण करत असतो. चमक विभागामध्ये आपण आपल्याला जे जे हवं आहे, मग आपले शारीरिक आरोग्य असो तर शारीरिक आरोग्यासाठी खायला लागणारं धान्य असो, दूध असो, हे सगळं आपण मागतो. आणि हे सगळं मागत असताना आपण यज्ञ करतो आणि यज्ञ करत असताना यज्ञासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू पण आपण रुद्रदेवतेकडे मागत असतो. खरं जर पाहिलं तर देव हा कल्याणकारक आहे आणि म्हणून तो आपल्या भक्ताचे कल्याणच करत असतो. विश्वाच्या प्रत्येक कणाकणामध्ये, प्रत्येक रेणूमध्ये, प्रत्येक ठिकाणी रुद्र आहेत. आपल्यामध्ये सुद्धा रुद्र आहेत. आपलं म्हणजे शिवात्मा आणि आपले आत्मा एकच आहे आणि म्हणून ते रुद्र म्हणजे आपण आहोत. आणि ती शक्ती आपण आपल्यामध्ये जागृत करण्यासाठी आपण रुद्र पठन करतो, रुद्र पाठ करतो, जेणेकारण आपल्यातली ऊर्जा निर्माण होऊन आपण आध्यात्मिक कार्यामध्ये अग्रेसर होऊ. ओम नमः शिवाय.